गुड आफ्टरनून एव्हरीवन. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चॅट बॉक्स मध्ये पटकन. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा. केले सगळ्यांनी अटेंडन्स मार्क. चला पटापट अटेंडन्स मार्क करा. बाकीच्यांनी आयशा, देवांग, कुशाल, कनिष्का एवढ्या जणांनीच अटेंडन्स लावली. बाकीचे अटेंडन्स मार्क करा पटकन. आणि सगळ्यांनी मॅथ्सचं टेक्स्टबुक आणि नोटबुक ओपन करा. आज मॅथ्सचा क्लास आहे ना, तर मॅथ्सचं टेक्स्टबुक ओपन करा, नोटबुक सुद्धा ओपन करा. सगळ्यांनी ओपन केले टेक्स्टबुक आणि नोटबुक. रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये. ओके, चला आपण स्टार्ट करूया. तर फर्स्ट आपण फर्स्ट स्टँडर्डचं मॅथ्सचं न्यू लेसन घेऊया आणि नंतर सेकंड स्टँडर्डचं मॅथ्सचं न्यू लेसन घेऊया. ओके, मी स्क्रीन शेअर करते. मला सांगा स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे? ओके, चला तर फर्स्ट स्टँडर्डचा आपण स्टार्ट करूया. तर फर्स्ट स्टँडर्डचा फर्स्ट न्यू लेसन आहे. लास्ट टाइम आपण नियर आणि फार घेतले होते, राईट? नियर म्हणजे काय, कोण सांगेल मला? आयशा सांग, नियर म्हणजे? जवळ. आणि फार, फार कोण सांगेल मला? कनिष्का सांग, फार म्हणजे? फार म्हणजे शेत. शेत. फार, फार म्हणजे लांब ना? लांब, यस. आणि आपण काय घेतलं होतं? हा, अजून हेवी. हेवी म्हणजे कोण सांगेल? जिज्ञाचं सांग, हेवी म्हणजे? जिज्ञासा आहे का क्लासमध्ये? नाही होत. ओके, देवांग सांग, हेवी म्हणजे? जड. यस. आणि वल्लभ मला सांग, लाईट म्हणजे? लाईट म्हणजे? लाईट म्हणजे हलका. यस, व्हेरी गुड. ओके, तर आज आपल्याला काय बघायचं आहे बघा? लेफ्ट राईट. लेफ्ट राईट माहितीये सगळ्यांना? लेफ्ट म्हणजे कोण सांगेल मला? आयशा सांग, लेफ्ट म्हणजे? डावा. यस, डावा. यस. आणि राईट म्हणजे? कनिष्का सांग. उजवा. यस, लेफ्ट राईट. ओके, आपण सांगतो ना कोणाला काही दाखवायचं असेल वस्तू वगैरे, आपण डायरेक्शन दाखवतो बघा, लेफ्ट राईट, राईट? तर बघा आपले पण हँड्सचे सुद्धा बघा, दोन हँड्स आहेत आपले, एक लेफ्ट हँड आहे, एक राईट हँड आहे, राईट? बघा इथे दिलेलं आहे त्यांनी, लेफ्ट राईट. ओके, सगळ्यांचा लेफ्ट हँड सगळ्यांनी बघा, लेफ्ट हँड सगळ्यांचा आहे, राईट हँड सुद्धा आहे. ओके, आता समजा तुम्हाला कधी सांगितलं टर्न लेफ्ट, तर कसं तुम्ही करणार? टर्न लेफ्ट. आता तुम्ही उभ्या समोर, लेफ्ट साईडला तुम्हाला टर्न करायला सांगितलं, तर तुम्ही लेफ्ट साईडला बघा, या साईडला दिसतंय डायरेक्शन सगळ्यांना, लेफ्ट साईडला तुम्ही टर्न करता. राईट साईडला तुम्हाला माहिती आहे राईट हँड कुठला आहे तुमचा, बरोबर? राईट हँडला तुम्ही टर्न करता. ओके, बघा इथे तुम्हाला कार सुद्धा दाखवले, दिसते सगळ्यांना? बघा ती कार, फर्स्ट वाली कार,
चाललेली आहे सरळ आणि कुठल्या साईडला टर्न करते? कोण सांगेल मला? देवांग सांग. जी कार आहे ती कुठल्या फर्स्ट वाली कार कुठल्या साईडला टर्न करते? येस, लेफ्ट. आणि सेकंड वाली कार कुठल्या साईडला टर्न करते? राईट. येस. तर लेफ्ट राईट कळालं सगळ्यांना? येस. ओके, चला बोर्डवर मी तुम्हाला काय दाखवते तुम्ही मला सांगायचं. ओके, सगळ्यांना बोर्ड विजिबल आहे? ओके, आता इथे एक मॅन आहे. ओके, मी हा मॅन ड्रॉ केला. आता तो सरळ चाललाय आणि नंतर तो या डायरेक्शनला काय केलं त्यांनी? टर्न केलं. तर कोण सांगणार ही डायरेक्शन कुठली आहे? देवांग सांग मला. राईट. राईट. यस, याची डायरेक्शन ही कुठली आहे? राईट. ओके, आणि नंतर तो थोडा अजून पुढे गेला. ओके, एक मिनिट, हा राईट आहे. ओके, परत तोच जो मॅन आहे तो असाच सरळ गेला आणि या साईडला गेला. तर कुठली डायरेक्शन आहे ही? लेफ्ट. यस, लेफ्ट. कुठली आहे? लेफ्ट. ओके, कळालं सगळ्यांना? तर ही लेफ्ट वाली साईड, राईट, आणि ही या मॅनची राईट वाली साईड. बरोबर? कळतंय सगळ्यांना? कळालं सगळ्यांना? लेफ्ट राईट. कोणाला काय डाऊट? लेफ्ट राईट कळालं सगळ्यांना? बघा किती सिम्पल होतं. फक्त तुम्हाला सांगितले लेफ्ट आणि राईट फक्त दिलंय. ओके, तर तुम्हाला ओळखता यायला पाहिजे लेफ्टचं साईन कसं आणि राईटचं साईन कसं आहे. बघा बघा इथे लेफ्टचं साईन. यस, हे लेफ्ट आहे आणि हा राईट आहे. राईट, हा राईट आणि हा लेफ्ट. ओके, कळालं सगळ्यांना? त्याच्यावर काही क्वेश्चन आन्सर्स दिलेले नाही आहेत बुकमध्ये, राईट, फक्त त्यांनी सांगितले. आता नेक्स्ट आपण बघूया. लेफ्ट राईट कळालं सगळ्यांना? पुढे जाऊया आपण. ओके, चला नेक्स्ट. त्याच्यानंतर काय दिलं? लेस टाइम मोर टाइम. ओके, आता लेस टाइम म्हणजे काय? कमी वेळ. टाइम म्हणजे काय? वेळ. लेस म्हणजे कमी, कमी वेळ, आणि मोर टाइम म्हणजे जास्त वेळ. ओके, तर कुठल्या गोष्टीला आपल्याला ओळखायचं? आता याच्यामध्ये काही ऍक्टिव्हिटी दिले, काही असं ऍक्टिव्हिटी दिले. त्याच्यामध्ये कोणाला लेस टाइम लागतो, कोणाला कमी वेळ लागतो आणि कोणाला जास्त वेळ लागतो ते आपल्याला बघायचंय. ओके, बघा लेस टाइम म्हणजे लेस म्हणजे कमी, टाइम म्हणजे वेळ, कमी वेळ, मोर टाइम म्हणजे जास्त वेळ. ओके, आता बघा इथे काय दिले? फर्स्ट, कलर्स बॉक्स अंडर दी वेसल विच विल फिल इन अ लेस टाइम. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला खाली काय दिसतंय? दोन भांडी दिसतात, बरोबर? नळाच्या खाली, एका नळाच्या खाली बॉटल लावलेली आहे, दुसऱ्या नळाच्या खाली काय लावलंय? ड्रम लावलेला आहे, राईट. तर त्यांनी सांगितलंय की अशा बॉक्सच्या खाली, अशा बॉक्सला कलर करा, अशा पिक्चरच्या खाली कलर करा बॉक्स, की त्या तो जो भांड आहे, जे काही भांड नळाच्या खाली लावलंय ते भरायला कमी टाइम लागेल. तर कुठल्या ड्रमला भरायला कमी टाइम लागेल, लेस टाइम लागेल, की बॉटलला भरायला लेस टाइम लागेल? कोण सांगते मला? राईट. राईटला लागेल. लेस टाइम, कमी टाइम. ड्रमला. ड्रमला कमी टाइम कसा लागेल? बॉटलला. बॉटलला, बरोबर. ड्रम बघा किती मोठा आहे ना, ड्रमला जास्त टाइम लागेल. एवढ्या मोठ्या ड्रम मध्ये पाणी भरायचं म्हणजे खूप जास्त टाइम लागेल. आणि बॉटल बघा किती छोटी बॉटल आहे, तिला तो लगेच भरून जाईल. छोटी बॉटल म्हणजे तिला कमी वेळ लागेल आणि ड्रमला जास्त टाइम लागेल. मग त्यांनी काय सांगितलं? लेस टाइम कोणाला लागतंय? कोणाला लेस टाइम लागतोय? बॉटल. आपण मग बॉटलला काय करूया? त्याच्या खालच्या याला सर हे करून टाकूया. ओके, ड्रॉ करूया. ओके, याला सर आपण कलर केलं.
ड्रमला किती टाइम लागेल, लेस की मोर? मोर. 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 ओके, समजलं सगळ्यांना फर्स्ट वाला क्वेश्चन. नेक्स्ट, कलर दी बॉक्स under the picture of vehicle which takes more time for journey. ओके, आता इथे बघा तुम्हाला दोन गाड्या दिसत आहेत, बरोबर. दोन व्हेइकल्स आहेत. दोन व्हेइकल म्हणजे दोन गाड्या आहेत, वेगवेगळ्या दोन गाड्या आहेत. एक बैलगाडी आहे, बुलक कार्ट आहे, एक बस आहे. ओके, आपल्याला सांगितलंय की अशा पिक्चरच्या खाली जो स्क्वेअर आहे, जो रेक्टँगल आहे, बॉक्स आहे, तो कलर करा ज्याला प्रवास करण्यासाठी जास्त टाइम लागेल, जर्नीसाठी जास्त टाइम लागेल, मोर टाइम. तर कोणाला मोर टाइम लागेल, बुलक कार्ट वाल्याला की बस वाल्याला? बैलगाडी. बैलगाडी. यस, बुलक कार्ट खूप हळूहळू चालत जाईल ना. बैलगाडी सॉरी, बस कशी याच्यावर चालते, पटापट चालत जाईल, पेट्रोलवर चालते, त्याच्या डिझेलवर. बुलक कार्ट म्हणजे बैल जेव्हा चालेल तेव्हा चालेल ना. मग जास्त टाइम कोणाला लागेल, बुलक कार्टला. ओके, मग आपण बुलक कार्टच्या खाली जो बॉक्स आहे त्याला काय करूया, कलर करून टाकूया. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं, लेस टाइम मोर टाइम? ओके, असंच तुम्हाला स्कूलमध्ये विचारतील तेव्हा तुम्हाला यायला पाहिजे. ओके, स्कूलमध्ये असंच काहीतरी देतील तुम्हाला की दोन अशा गाड्या, आता तुम्हाला समजा ट्रेन देतील आणि आता समजा इथे मी ड्रॉ केली, एक कार देतील समजा. ओके, ओके, ही समजा मी कार ड्रॉ केली. ओके, ही कार ड्रॉ केली आणि इथे समजा बायसिकल ड्रॉ केले त्यांनी, समजा बायसिकल दिली. ओके, एक मिनिट, नाहीतर आपण ट्रेन काढूया. ओके, तर आता याच्यामध्ये तुम्हाला विचारतील कुठल्या व्हेइकलला लेस टाइम लागेल आणि कुठल्या व्हेइकलला मोर टाइम लागेल. ओके, तर ही आहे कार. ओके, आणि ही आहे ट्रेन. तर तुम्हाला सांगितलं की अशा व्हेइकलच्या खालचा बॉक्स कलर करा की ज्याला जर्नीसाठी मोर टाइम लागेल. तर कोण सांगणार मला, कशाला जास्त टाइम लागेल, मोर टाइम कोणाला लागेल, ट्रेनला की कारला? नाही, ट्रेन फास्ट जाईल ना, कारला लागेल. राईट, कार. मग कारला जास्त टाइम लागेल. मग कारचा आपण काय करूया, तर इथला जो बॉक्स आहे तो कलर करूया. ओके, नेक्स्ट तुम्हाला आता इथे एक मोठा असा ड्रम देतील. माईक ऑफ करा, ज्याचा माईक चालू आहे. आणि इथे तुम्हाला देतील छोटावाला पॉट. ओके, आता या दोघांपैकी कुठल्या भांड्याला, कुठल्या वेसलला लेस टाइम लागेल भरण्यासाठी, कोण सांगते? लेस टाइम कशाला? पॉटला. राईट, लेस टाइम म्हणजे कमी वेळ, मग पॉटला कमी, तर याला लेस टाइम लागेल. बरोबर, हा पटकन भरेल ना, त्याला जास्त टाइम लागणार नाही. ड्रम भरण्यासाठी मोर टाइम लागेल. राईट, त्याला मोर टाइम लागेल. ओके, सगळ्यांना कळालं? मोर टाइम म्हणजे जास्त वेळ, लेस टाइम म्हणजे कमी वेळ. ओके, कळालं सगळ्यांना?
सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, मग होमवर्क मध्ये काय करायचंय तुम्हाला? हे जे इथं क्वेश्चन आन्सर्स दिसत आहेत बुक मध्ये, हे क्वेश्चन आन्सर्स काय करायचे? नोटबुक मध्ये लिहायचे. ओके, सगळं ड्रॉ करायचंय. जसं तुम्हाला जमेल तसं ड्रॉ करायचंय. आणि तुम्हाला आता मी सांगितलं तसं काय करा, तो बॉक्स कलर करायचा आहे. ओके, येईल ना करता सगळ्यांना? सॉल्व करता येईल? Yes. ओके. आणि लेफ्ट राईट आपण शिकलो, राईट? तर लेफ्ट राईट सुद्धा तुम्हाला यायला पाहिजे. एक्झाम मध्ये तुम्हाला देतील, एक कार देतील, नाहीतर सायकल वगैरे देतील आणि त्याचं डायरेक्शन दाखवतील, एरो दाखवतील. मग तुम्हाला विचारतील कुठल्या साईडला ती टर्न करते, मग तुम्हाला बघायचं तिचा एरो. ओके, लेफ्ट असेल तर लेफ्ट लिहायचा, राईट असेल तर राईट लिहायचं. ओके, कळालं? फर्स्ट स्टँडर्ड काय बघितलं आज आपण? ते लेफ्ट राईट अँड लेस टाइम मोर टाइम. ओके ओके, चला मग आता आपण सेकंड स्टँडर्डचं स्टार्ट करूया. फर्स्ट स्टँडर्डचं झालंय, सेकंड स्टँडर्ड आहेत ना क्लासमध्ये? ओके, फक्त खुशालच आहे. ओके, खुशाल टेक्स्टबुक आणि नोटबुक ओपन कर मॅथ्सची. ओके, ओके, सेकंड स्टँडर्ड. तर लास्ट टाइम आपण काय बघत होतो? सेकंड स्टँडर्डचं सबट्रॅक्शन बघत होतो, पण एक डिफरंट मेथडनी. काय मेथड होती ती? त्याच्यामध्ये जे टेन्स होते त्यांना आपण अनटाय करत होतो, बरोबर? त्यांना सुट्टे करत होतो टेन्सला, राईट? आणि नंतर ते युनिट मध्ये ऍड करत होतो, राईट? तर हे क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह केले का कुशाल तू? हे जे इथे न्यूमेरिकल केले? ओके, व्हेरी गुड. आता आपण वेगळी मेथड बघूया. ओके, सबट्रॅक्शनची. बघा आता इथं काही क्वेश्चन्स दिलेले ते आपण सॉल्व करूया. सबट्रॅक्ट बाय अनटाईंग और बोरोइंग और ओपनिंग आउट अ 10. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिलंय? 40 मायनस 11. बघा मी तुम्हाला बोर्डवर करून दाखवते. फोर्टी, टेन आणि युनिट. ओके, 40 मधून 11 सबट्रॅक्ट करायचे आपल्याला, बरोबर? एक मिनिट, एक कॉलम आपण बनवूया. 11 काय करायचे आपल्याला? सबट्रॅक्ट करायचे. ओके, चला तर कसे करणार सबट्रॅक्ट? बघा आता इथे युनिट्स पासून स्टार्ट करतो आपण, राईट? युनिट या इथून आपण स्टार्ट करतो. आता 0 मधून 1 कॅन्सल होतील का कुशाल? No. 0 मधून 1 कॅन्सल होणार नाही, नाही होणार. तर आपण काय करायचे? या One. टेन्स करून एक टेन्स बोरो करायचा. काय करणार? उसनं घेणार, 110. ओके, तर जर आपण या 4 कडून एक 10 घेतलं म्हणजे युनिट किती होतील? 110 मीन्स किती युनिट? 110. 1/10. जर आपण याच्याकडनं 110 घेतले इथे, ओके, तर आपण इथे 1 घेतला, 1 प्लस 0 किती होणार? या 4 कडून आपण 110 युनिटला घेतले. ओके, म्हणजे इथे 10 युनिट्स होणार, बरोबर? आपण बघितलं ना मगाशी लास्ट टाइम 110 ला आपण जेव्हा 110 म्हणजे असे 10 चे जे बॉक्स होते, 10 चा जो बंच होता त्याला आपण अनटाय करत होतो, बरोबर? अनटाईन केल्यानंतर काय होत होते? ते सुट्टे होत होते ना. सुट्टे झालेले आपण त्याला काय बोलतो? युनिट्स बोलतो, राईट? Units. हा, मग 110 सुट्टे झाले म्हणजे किती युनिट झाले? 10 युनिट झाले. किती युनिट झाले? 10 युनिट्स. ओके, मग इथे जे हे 10 आहे ते इथे
110 काय होणार इथे 10 युनिट्स होणार. ओके. आणि आता इथं 4 टेन्स मधून एक 10 गेला, मग किती राहिला? 4 मधून एक 10 गेला. आपण याला 3. दिला ना 3, आपण याला दिला ना युनिटला, त्याला उसना दिला ना आपण, मग इथे काय येणार 3. ओके. मग 10 आता आपण हे जे न्यू व्हॅल्यू आले तिथं न्यू नंबर, त्यातून हे नंबर्स काय करायचे? सबट्रॅक्ट करायचे. ओके. आता 10 मधून 1 कॅन्सल झाले, किती येणार? 9. यस 9, इथे 9 दिला. 3 मधून 1 कॅन्सल झाले, किती येणार? 2. 2. आन्सर काय आलं? 40 मधून 11 गेले. 29. यस, कळालं कसं करायचंय? ओके, चला अजून एक नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काय दिलंय? 67 मायनस 20 टेन्स युनिट. काय क्वेश्चन आहे? 67 मायनस 29. 67 मायनस 29. ओके. चला करूया. आता इथे पण बघा, इथे काय युनिट्स पासून स्टार्ट करा. युनिट्स मध्ये कुठले कुठले नंबर्स आहेत सांग कुशाल? Yes, teacher. हा, युनिट बॉक्स मध्ये, युनिट कॉलम मध्ये कुठले कुठले नंबर्स आहेत? 7 and 9. हा, मग 7 मधून 9 कॅन्सल होणार का? 9. नाही. मग आपण काय करणार आता? 9. नाही, काय करणार? टेन्स कडून काय करतो? बोरो करतो ना, उसने हा. घेतो. हा, मग इथं टेन्स, या टेन्स करून आपण इथे 10 काय घेतले? 110 काय घेतले? इथे विकत घेतले. 110 आपण यांच्याकडनं उसने घेतले. ओके. 110 म्हणजेच काय? त्यांना सुट्टे केल्यावर किती युनिट्स होतात? 110 मध्ये किती असतात सांग कुशाल? 1 tens हा, 110 म्हणजे काय? 10चा बॉक्स ना, 10 10 10चा box. एकत्र असतं ना, 10चा बंच. Yes. 110 म्हणजे काय? कुठल्याही 10 वस्तूंचा बंच, बरोबर? मग समजा हे बॉक्स जर 10 असतील, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, हे 10चा बंच आहे. ओके. हा 110 झाला. या 110 ला आपण सुट्ट करून टाकलं तर किती युनिट्स होणार? 10 units. हा, 10 युनिट्स. मग हे 10 युनिट्स इथे ऍड करायचे. 10 प्लस 7. ओके. मग 10 प्लस 7 किती होतील? 17 ना. 17. हा, आणि याच्याकडून घेतले ना आपण 6 कडून, मग 6 कडून एक गेला तिकडे, कमी झाला, मग किती येणार वरती? 6 मधून एक 10 गेला, किती राहतील कुशाल? 5. तर इथे 5. 5. हा, आता 17 मधून 9 कॅन्सल करायचे. करा. 17 मधून 9 गेल्यावर किती आन्सर येतात? कोण सांगणार मला? काउंट करा. 9 नंतर काउंट करा. 10 11 12. 0. 0. 17 मधून 9 कॅन्सल करायचेत आपल्याला. 10 11 12 13 14 15 16 17, 8 येणार. 0 कसे येणार? 8. 5 मधून 2 गेले. 3. आन्सर काय आलं? 38. येस, कळालं सगळ्यांना? तर हे जे आहेत सबट्रॅक्शनची मेथड, ही कसली मेथड आहे सबट्रॅक्शनची? बोरो करायची. म्हणजे जे टेन्स आहेत ना साईडचे कॉलम मधले, युनिटला जर पाहिजे असतील तर टेन्स कडून काय करायचे? उसने घ्यायचे. बोरो म्हणजे उसने घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ऍड करायचे. ओके. नेक्स्ट काय दिलंय? 92 मायनस 53. -92 मायनस 53. चला कोण करणार सांगा मला? चला कोण सांगणार मला? आयशा सांग मला, कुठून स्टार्ट करणार आपण?
युनिट हा सांग, युनिट मध्ये कुठले कुठले नंबर आहेत? 2 and 3. हा, मग 2 मधून 3 कॅन्सल होतात. 9. मग काय करणार आपण? 9 मधनं एक हा हा 9 मधनं 1 घ्यायचा. ओके, इथे कट करून टाकला मी. 9 मधनं 1 घेतला, इथे किती नंबर येईल वरती? इथे नंबर किती येईल? 3. हा 3. नाही, आपण 9 मधून 1 घेतो म्हणजे आपण 10 घेतो, 10 युनिट 6. घेतो. 6. 9 मधून 10 युनिट्स घेतले आपण, 10. म्हणजेच 110. 9 मधून 10 युनिट्स घेतले म्हणजे 10 युनिट्स इथं आले याच्यातले 12. 12. 12. यस, आन्सर काय ना 12. 12. आणि इथे इथे किती होणार? 9 मधून 1 घेतलं ना, किती राहिले? 9 मधून 1 गेला, त्यांनी घेऊन टाकला, आता किती राहिले त्यांच्याकडे? सांगा पटकन. 8 ना? 1. 8. 8. 1 घेऊन टाकला त्यांनी, 9 मधून 1 कमी केला केला, 8. आता मला सांगा 12 मधून 3 कॅन्सल करा, सांगा किती आन्सर येते? 9. यस 9. 8 मधून 5 कॅन्सल करा. 8 मधून 3. यस, आन्सर किती आलं? 39. यस, कळालं सगळ्यांना कसं 39. करायचंय? कसं Yes. हा, जेव्हा आपण त्यांच्याकडनं 110 उसना घेतो म्हणजे आपण किती युनिट घेतो? कोण सांगणार मला? कुशाल सांग. 110 त्यांच्याकडून घेतो म्हणजे किती युनिट घेतो? 1. 110 घेतला आपण त्यांच्याकडनं म्हणजे किती युनिट्स आपण इथे ऍड करतो? 110 घेतो म्हणजे किती युनिट्स ऍड करतो आपण? 1. 110 म्हणजे किती युनिट? 110 कसे लिहितात आपण? 110. 0 युनिट. हा 0 युनिट ना, म्हणजेच काय 10 युनिट. आता 110 कसे आपण दाखवणार? आता आपण ही माळ आहे, ओके, ही माळ आहे, याच्यामध्ये ही 110 ची आहे म्हणजे याच्यामध्ये 10 हे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ही 110 ची पूर्ण माळ आहे. जर ही माळ आपण सुट्टी केली, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे हे किती झाले? सुट्टी केल्यानंतर आपण काय बोलतो त्यांना? युनिट्स. युनिट. म्हणजेच काय झालं? हे 10 युनिट. 10 युनिट्स. हा, मग 110 असते तर किती युनिट झाले? 10. 10 युनिट. तसंच 2 टेन्स असते तर किती युनिट होतील? 20 युनिट्स. हा 20 युनिट. 3 टेन्स असते तर किती युनिट होतील? 30 युनिट. 30 युनिट. हा 4 टेन्स असतील तर किती युनिट होतील? 40 युनिट. 40 युनिट. मग हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. 110 म्हणजे 10 युनिट. ओके. आणि जेव्हा तुम्हाला जर बोरो करता तुम्ही 10 कडून इकडे उसना घेतात युनिटला म्हणजे तुम्ही 10 ऍड करता. इथे जी व्हॅल्यू असते ना त्याच्यामध्ये 10 ऍड करायचे. ओके, चला एक सम तुम्ही सॉल्व्ह करायचे आता. 30 मायनस 12 करूया आपण. टेन युनिट 3030 मायनस 12. ओके, चला कोण सांगणार? कुशाल सांग आता मला. कुठून स्टार्ट करणार? युनिट्स. यस, सांग मला युनिटच्या इथे कुठले कुठले नंबर आहेत? 0 and 2. हा, मग 0 मधून 2 कॅन्सल होणार नाही. आपण. मग काय करणार आता आपण? 3 मधनं हा 1 हा घ्यायचा. हा 1 10 घेतला. आता 3 मधून 1 10 घेतला म्हणजे किती युनिट घेणार आपण? 10 हा युनिट्स. 10 युनिट. 10 युनिट घेतले प्लस इथला नंबर पण ऍड करायचा. इथे 0 आहे ना इथे. ओके, मग 10 प्लस 0 किती झाले? 10. हा, आणि याचा 3 मधून 1 इथे दिला ना आपण, मग किती राहिले इथे? 1. 1 कसे राहणार? 3 मधून 1 गेल्यावर किती 2. राहतं? हा,
2. आता या नंबर मधून हा नंबर डिलीट करायचा, सबट्रॅक्ट करायचा. 10 मधून 2 गेले, सांगा पटकन. 10 मधून 2 गेले, फिंगर्स. हा 10 मधून 2 गेले 8 राहतील. 8. आणि 2 मधून 1 गेल्यावर 1. हा, आन्सर किती आलं? 18. यस. कळालं सगळ्यांना? येस. करता येईल सॉल्व? सेकंड स्टँडर्ड सॉल्व करता येईल का? यस. हा, आता इथे वर्ड प्रॉब्लेम्स दिले, ते सुद्धा मी सांगते कसे करायचे. ओके, हा पूर्ण पेज आज होमवर्क करायचंय तुला. बघा, इथे एक वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करून दिलाय. भावना हॅज वॉटर्ड 27 of 43 trees. How many does she still have to water? ओके, बघा. तर भावनाने काय केलं, 40 टोटल ट्रीज किती आहेत? 43 आहेत. ओके, त्याच्यापैकी तिने 27च ट्रीज काय केले, त्यांना पाणी दिलं. 43 मधले जे 27 होते ट्रीज, त्यांना तिने पाणी दिलं. आता तिला किती झाडांना अजून पाणी द्यायचं बाकी राहिलं ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. मग आपण काय करणार, 43 मधून 27 काय करणार, सबट्रॅक्ट करणार. बरोबर. तर इथे लिहायचं व्हॉट इज गिवन. गिवन काय दिलंय, टोटल ट्रीज 43 अँड ऑफ देम 27 वॉटर. व्हॉट इज आस्क, काय विचारलंय त्यांनी, हाऊ मेनी टू बी वॉटर, म्हणजे किती वॉटर करायचे राहिले. मग व्हॉट शॅल वी डू, आपण काय करणार, सबट्रॅक्ट. ओके, बघा कसं सॉल्व्ह केलं. इथे टोटल ट्रीज किती आहेत, बॉक्स करायचा, टेन्स युनिट लिहायचं, 43 मायनस 20. टोटल ट्रीज किती आहेत, 43 लिहायचे. वॉटर ट्रीज म्हणजे किती झाडांना पाणी घातलं, 27. आणि मग सबट्रॅक्ट करून आन्सर किती आलं, 16. म्हणजे ट्रीज टू बी वॉटर, एवढ्या झाडांना पाणी द्यायचं राहिलं. कळालं सगळ्यांना? सॉल्व एक्झाम्पल. सॉल्व एक्झाम्पल कळालं का सेकंड स्टँडर्ड? येस टीचर. चला नेक्स्ट वाला आपण सॉल्व करूया. टीचर स्क्रीन नाही दिसत. स्क्रीन नाही दिसत, स्क्रीन तर दिसते. टीचर दिसत. एक मिनिट, परत एकदा स्क्रीन शेअर करते. आता सगळ्यांना विजिबल आहे? येस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय. इन द मॅथमॅटिकल ग्रीड 70 काउंटर्स आर प्लेस ऑफ विच 42 आर ग्रीन अँड अदर आर रेड. तर हाऊ मेनी रेड वन्स आर देअर. बघा, एक मॅथमॅटिकल ग्रीड आहे, त्याच्यामध्ये 70 काउंटर्स आहेत. ओके, त्याच्यापैकी ग्रीड म्हणजे काय, लाईनी म्हणजे जे स्टाईल असतात ना. बघा, ग्रीड म्हणजे काय तुम्हाला दाखवते. आता समजा हे असं एक पेज आहे. ओके, आणि याच्यामध्ये जे लाईन्स असतात ना, छोटे 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 असे छोटे 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 छोटे. ओके, यांना काय बोलतो आपण, ग्रीड बोलतो. ओके, हे ग्रीड्स आहेत. हे टोटल ग्रीड्स किती आहेत, कोण सांगणार मला? चला सांगा, कुशाल सांग किती आहेत टोटल ग्रीड, बुक मधून सांग मला. येस टीचर. किती ग्रीड आहेत टोटल? 70. किती आहेत? 70. 70. ओके, मग त्याच्यातले काही रेड आहेत आणि काही ग्रीन आहेत. तर आपल्याला कुठले वाले सांगितले, ग्रीन वाले सांगितलेत ना. किती आहेत ग्रीन वाले, सांग मला. 0. ग्रीन दिलेत ना इथे. विच प्लेस विच 42 आर ग्रीन. ग्रीन आहेत 42. 42. आणि रेड आपल्याला फाइंड करायचे आहेत. रेड वाले ग्रीड आपल्याला फाइंड करायचे आहेत. ओके, मग आपण काय करणार इथे, कोण सांगणार? या ग्रीन आणि रेड मिळून 70 आहेत ना. ग्रीन आणि रेड मिळून 70 आहेत. तर आपल्याला ग्रीन माहित पडले, टोटल माहित आहेत, पण रेडच माहित नाही. काय करणार, मायनस. मायनस. मग कशामधून काय मायनस करणार, 70 मधून 42. यस, 70 मधून 42 आपण सबट्रॅक्ट करायचे. ओके, बघा इकडे सगळ्यांनी लक्ष द्या.
कॉलम तयार करायचा, बॉक्स, हा टेन्स, हा युनिट, हा बोरो साठी एक कॉलम ठेवायचा, सॉरी रो ठेवायचा. 70 मधून आपल्याला 42 काय करायचे, कट करायचे. ओके, चला सांगा पटकन. कुशाल सांग, कुठून स्टार्ट करणार? युनिट हा सांग, काय युनिट येणार याला कट केल्यानंतर इथे? 2. हा याच्याकडून घेतले आपण 7 10 कडून. 7 10 कडून 1 घेतला 10 म्हणजे किती युनिट झाले? 3 युनिट्स. नो, 1 10 म्हणजे किती युनिट? मी 7 कडून 1 10 घेतला पुसना, इथे 0 आहे ना, मग 0 मधून 2 जात नाही, म्हणून मी 7 कडनं 1 10 घेतला. मग 1 10 म्हणजे किती युनिट? आताच सांगितलं मी तुम्हाला. 70 युनिट. 1 10 10 युनिट. 10 युनिट. मग 10 प्लस आणि इथं हा 0 आहे, हा 0 ऍड केले, किती झाले? 10 प्लस 0 10. आणि या 7 मधून एक इकडे गेला म्हणून 6 झाले. तर 10 मधून 2 कॅन्सल करा, किती येणार? 8. 6 मधून 4 गेले 2. तर किती हे जे आहेत रेड ग्रीड किती आहेत? किती आहेत रेड ग्रीड? 28. कळत नाही का तुम्हाला? समजतंय का? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. मी सांगते ना 1 10 म्हणजे किती युनिट? 10 युनिट. आपण त्याच्याकडनं 1 10च घेतो फक्त टेन्स कडून, आणि तो तिकडे ऍड करतो. 1 10 घेतलं म्हणजे 10 युनिट्स घेतले. मग त्या 10 युनिट्स मध्ये काय करायचे? हा जो इथला नंबर असतो ना तो ऍड करायचा असतो, मग तो याच्यापेक्षा मोठा होतो ना, मग बरोबर सबट्रॅक्ट होतो, म्हणून करतो आपण. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Swara had 92 beads. She gave Pari 59 of them. How many does she have now? बघा, स्वराकडे 92 टोटल टोटल बीड्स होते, मनी होते, त्याच्यातले तिने 59 परीला दिले. आता तिच्याकडे किती राहिले? काय करणार आपण? सांगा पटकन. काय करणार? 92 होते तिच्याकडे टोटल बीड्स म्हणजे मनी, त्याच्यातले तिने परीला 52 देऊन टाकले. आता तिच्याकडे किती शिल्लक राहिले हे काढण्यासाठी आपण काय करणार? कुशाल सांग. Yes, teacher. हम्म? Yes, teacher. काय करणार आपण? जी स्वरा होती तिच्याकडे 92 बीड्स होते. ओके, टोटल होते तिच्याकडे 92 बीड्स मनी होते. तिने त्याच्यातले 52 कोणाला दिले? परीला दिले. ओके, परीला. हा, आता तिच्याकडे किती राहिले बीड, किती मनी राहिले ते काढण्यासाठी आपण काय करणार? मायनस, सबट्रॅक्शन करायचे. मग आपण काय करणार? टोटल किती होते? 90. 90 मधून तिने किती दिले? 52 दिले. ओके, चला आता परत इथे किती येणार? याच्याकडनं आपण घेतला ना 1 10, इथे किती होणार? 10 आले प्लस 0 0. किती झाले? 10 10. युनिट. हा, आणि इथे किती 10 झाले? 9 मधून एक गेला, एक कमी 10 करायचा, 8. 8. 10 मधून 2 गेल्यानंतर, आताच तर केला आपण, 10 मधून 2 गेल्यानंतर काय येतं? 10 फिंगर्स करा, 2 कॅन्सल करा 8. पटकन. 8. 8 मधून 5 गेले, 3. 3. किती बीट्स तिच्याकडे शिल्लक राहिले आता? 38. येस, 38. 38. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. For Diwali, I made 67 karanjis and 48 amras. By how many is the number of, sorry, anarse, sorry,
67 karanjis and 48 anarse. By how many is the number of anarse less than that of karanji? Okay, काय सांगितलं इथे बघा. दिवाळीमध्ये आईने 67 करंजी केले आणि 48 काय केलं, अनारसे केले. ओके, मग त्यांनी विचारलं की आईने म्हणजे करंजी म्हणजे अनारसे करंजीपेक्षा किती कमी केले. आईने करंजीपेक्षा अनारसे किती कमी केले. करंजी जास्त आहेत ना आणि अनारसे कमी आहेत. मग किती नंबरनी कमी केले अनारसे ते आपल्याला फाइंड करायचे. तर कसं करणार, काय करणार आपण, कोण सांगेल मला. काय करणार आपण कुशाल. यस सांग पटकन काय करणार. यस टीचर. आईने दिवाळीमध्ये 67 करंजी केली आणि 48 काय केले, अनारसे केले. ओके, मग आपल्याला काढायचंय आईने करंजीपेक्षा अनारसे किती कमी केले. काय करणार, करंजी जास्त केले अनारसे कमी केले, मग किती नंबर अजून पाहिजे. हा, सबट्रॅक्ट करणार. ओके, मग काय करणार आपण, करंजी मधून अनारसे सबट्रॅक्ट करायचे. सांगा मला, आता मला सांग करंजी किती केलेत, बघून सांग मला करंजी किती केलेत. सांग कुशाल पटकन नंबर. सिक्स्टी सेवन. किती करंजी आहेत, 67 आणि अनारसे किती आहेत, 48. आता 67 मधून 48 सबट्रॅक्ट करायचं. चला सांग कुशाल काय करणार आपण. 7 मधून 8 जातात. कुशाल 7 मधून 8 कॅन्सल होतात का. नाही. मग काय करणार आपण, या 6 कडून 110 घेतला. ओके, 110 घेतला म्हणजे किती युनिट झाले. 10 युनिट. हा, 10 युनिट आणि 10 युनिट आले आणि हा 7 ऍड केला, किती झाले. 10 + 7 17. यस 17. आणि इथनं 6 मधून 1 गेला, 1 कॅन्सल झाला 6 मधून, किती राहिले. कमी करायचं 6 मधून 1. 5 ना. हा, आता 17 मधून 8 कॅन्सल कर आणि सांग मला किती आन्सर येते. 8 नंतर काउंट कर. 9 10 11 12 13 14. 9 8 मधून 17 मधून 8 कॅन्सल करायचे आपल्याला. 9 10 11 12 13 14 15 16 17. 7 पर्यंत काउंट, किती फिंगर झाले, 9. 5 मधून 4 गेले 1. 1. मग किती नंबर कमी तिने अनारसे केले, 19. काउंटिंग करायचं पण विसरलात का तुम्ही. कसं आपण ऍडिशनची वेगळी मेथड, सबट्रॅक्शनची वेगळी मेथड बघितलेली. बिग नंबर असेल तर पुढचा नंबर काउंट करायचा तो नंबर येईपर्यंत. ओके, कळालं सगळ्यांना. तर हे बाकीचे सॉल्व करता येईल. हा पूर्ण पेज. सेकंड स्टँडर्ड. ओके, घरी होमवर्क मध्ये सेकंड स्टँडर्ड हा पेज पूर्ण सॉल्व करायचा. ओके, आणि फर्स्ट स्टँडर्डला सुद्धा होमवर्क सांगितलंय मी. कळालं सगळ्यांना. चला आता काय करायचं, टेबल 7चा टेबल लास्ट टाइम मी सांगितलेला, राईट. चला 7चा टेबल बोलून दाखवायचं मला एकेकानी. 7 1 7 7 त्याला सांगेल. ओके, बोल कुशाल पहिले. 7 1 7 7 2 40 7 3 24 7 4 28 7 5 35 7 7 3 6 किती. एक मिनिट 7 3 7 3 किती. 14 7 3 24 21. 21 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 7 5 35 7 6 42 7 7
47 7 7 49 7 8 56 7 7 9 7 9 56 7 10 70 7 9 63. 7 9 63 7 10 70. ओके नेक्स्ट जिज्ञासा. 7 1 7 7 to the 40 7 to the 21 7 4 the 28 7 5 the 35 7 6 the 42 7 7 the 49 7 8 the 56 7 9 the 63 7 10 the 70. ओके नेक्स्ट कनिष्का. 7 1 the 7 7 to the 40 7 3 the 21 7 4 the 28 7 5 the 35. 35 7 6 the 36 42. 42 7 7 the 49 9 7 8 the 56 7 9 the 30 63. 63 7 10 the 70. ओके तरी परत एकदा लर्न करायचं. ओके नेक्स्ट कोण आहे? देवांग. 7 चा टेबल बोल देवांग. 7 1 the 7 7 2 the 14 7 7 3 the 31 7 7 3 21. 21 7 4 the 28 7 5 the 35 7 7 6 the 20 42 7 7 जार 7 the 49 7 8 the 56 7 6 7 9 जार the 63 7 7 10 the 70. ओके वल्लभ. वल्लभ बोल 7 चा टेबल. वल्लभ. वल्लभ आवाज येतोय माझा? 7 चा टेबल बोल. 7 चा टेबल बोल. 7 चा टेबल. 7 to the 40 7 to the 21 7 4 the 28 7 3 the 7 5 जार 7 5 7 6 7 5 जार किती? 42 7 5 जार विचारलं मी. 1 मिनिट परत एकदा बोल. परत एकदा बोल 7 पासून. 7 1 जा 7. आवाज येत नाहीये. बोल. हॅलो बोल. हा बोल. 7 1 20 7 2 40 7 3 21 7 4 28 7 5 35. 7 5 35
42 करायचा 7 7 जा 40 9 7 8 6 9 63 5 63 7 10 जा 70. ओके आयशा तू बोल. Yes, teacher. 7 चा टेबल बोल. 7 1 जा 7, 7 2 जा 40, 7 3 जा 21, 7 4 जा 28, 7 5 जा 35, 7 6 जा 42, 7 7 जा 49, 7 7 8 जा 56, 7 9 जा 63, 17 जा 70. ओके व्हेरी गुड. ओके 7 चा टेबल काही जणांना अजून येत नाहीये. आज परत घरी नीट रिवाइज करा, त्याशिवाय मी पुढचे टेबल्स घेणार नाही. नेक्स्ट क्लासमध्ये मला परफेक्ट 6 7 पर्यंत सगळ्यांचे टेबल परफेक्ट पाहिजे, तेव्हा मी 8 चा टेबल शिकवणार तुम्हाला. कळालं सगळ्यांना? फर्स्ट स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्ड. Yes. 7 चा टेबल परफेक्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. ओके 7 पर्यंत सगळ्यांचे, तेव्हा आपण 8 9 10 घेऊया. 7 पर्यंत सगळ्यांचेच टेबल नीट पाहिजे. ओके तर आज जे शिकलो ते कळालं सगळ्यांना? फर्स्ट स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्ड. होमवर्क सुद्धा सांगितलंय मी, गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करेल, सगळ्यांनी सॉल्व्ह करायचं होमवर्क. ओके कळालं? Yes. ओके चला मग आपण इथेच थांबूया. ओके नेक्स्ट क्लासमध्ये पुढचं कंटिन्यू करूया. बाय एव्हरीवन. Bye, teacher. Bye, teacher. Bye, teacher. बाय Bye, teacher. बाय Thank you, teacher. बाय Bye, teacher. बाय.